चलो मॅम एकदा व्हॉइस क्लिअर आहे का एकदा कन्फर्म करा. ऑनलाईन मेंबर्स आणि स्क्रीन शेअर केली आहे बघा. काजल मॅम एकदा इंट्रोडक्शन देऊन देशाल. नाव, एज्युकेशन, बॅकग्राऊंड, वर्किंग एक्सपिरियन्स, कुठे काम करतोय आता सध्या. म्हणजे जेणेकरून तुमचं मला इंट्रोडक्शन भेटून जाईल आणि देन मग आपण पुढे मूव्ह करू शकतो. ठीक आहे. सो पहिले ऑफलाईन मेंबर जे आहेत त्यांच्याशी करूया आणि देन मग ऑनलाईन बाकीचे उपरांत जॉईन होतील, जेवढे होतील तेवढे होतील. ठीक आहे. सो मॅम इंट्रोडक्शन देऊन देशाल. काहीच नाही करणार. एक्झॅक्टली काय शिकणं आहे किंवा कुठं जाणं आहे किंवा काय एक्झॅक्ट तुम्हाला प्रोसेस करावं लागते किंवा आपण ज्या वेळेस SAP वर वर्किंग करणार आहोत तर डेमोमध्ये तुम्हाला काय सांगितलं असेल कितपत कळालं मला माहिती नाहीये. बट माझ्याकडे पहिल्या लेक्चरची सुरुवात मी अशीच करतो. आज काय टीचिंग वगैरे काहीच नाही करणार तुम्हाला. तुम्हाला फक्त एकदा सांगून देणे की कसं आहे, कुठं स्टार्ट करतो, काय वर्किंग करतो किंवा कसं करावं लागतं. जर हे समजलं तर तुम्ही पुढे व्यवस्थित मूव्ह करू शकता. ठीक आहे. दुसरी गोष्ट बाकी क्लिअर करून देईल तुम्हाला मी की इथे काय प्रॅक्टिस वगैरे करायची काही गरज नाहीये तुम्हाला. इथे फक्त प्रॉपर लक्ष इकडे ठेवणं. ठीक आहे. त्याकडे सेकंडरी पार्ट येऊया. पहिले प्रायमरी गोष्टी काय समजून घेऊया. जसं की 4 ते 5 क्वेश्चन सगळ्यांच्या मनामध्ये असतात. सगळ्यात पहिलं क्वेश्चन त्याचं जर आन्सर तुम्हाला भेटलं तर तुम्हाला लगेच जसं 4 ते 5 क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला देऊन दिलं ना, तुम्हाला ऑटोमॅटिक समजून जाईल की आपल्याला करायचं का किंवा SAP मध्ये एक्झॅक्ट काय शिकणार आहोत. आता जसं की तुम्ही वर्किंग मध्ये आहात, मॅम आहेत. आता मॅमचा डोमेन थोडा वेगळा आहे, पण तुमचं प्रॉपर फायनान्स डोमेन आहे, बरोबर आहे. मग तुम्ही आतापर्यंत काय करत होता आणि SAP मध्ये त्याच्याच चेंजेस काय असणार आहे हे मला कळालं तर तुम्हाला शिकण्यामध्ये अजून इंटरेस्ट येऊन जाईल. ठीक आहे. सो सगळ्यात फर्स्ट वाली थिंग मी तुम्हाला इथे सांगणार आहे ती म्हणजे एक्झॅक्टली SAP काय आहे हे तर कळायला पाहिजे ना. तर तुम्हाला SAP करायचं आहे तर मग SAP काय आहे बुवा, असं हा मेन क्वेश्चन सगळ्यांच्या माइंड मध्ये असतो. ठीक आहे. तर SAP ना असं एक जसं टॅली आहे. तुम्ही आता टॅलीवर वर्किंग केलंय किंवा मॅम तुम्ही कुठलं सर्व्हर यूज करत होता का? येस. लेक्चर आहे ना. इकडनं बसला तरी चालेल, त्याच्यामुळे इथे बस. ठीक आहे. काय नाही, आता स्टार्ट केले, फक्त लक्ष देऊन द्यायचं. सो सगळ्यात पहिले ना क्वेश्चन हा आहे जो सगळ्यांच्या माइंड मध्ये की SAP एक्झॅक्ट काय. ठीक आहे. मग झाला डेमो झाला तुझा. लक्ष द्यायचं. तर जसं की याच्यासाठी एक्झाम्पल देऊन देईल मी तुम्हाला पेटीएमचं. ठीक आहे. पेटीएमला काय करतो आपण, बॅलन्स ट्रान्सफर करायला यूज करतो, बरोबर. तर तुम्हाला विचारलं पेटीएम काय, तर तुम्ही म्हणशाल बॅलन्स ट्रान्सफरसाठी ऍप आहे, बरोबर. पण ती ऍप नसून बॅकएंडला पेटीएम नावाची एक कंपनी आहे. त्याने आपल्याला एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे ज्याचा आपण यूज करतोय पैसे ट्रान्सफर करायला. तसंच SAP काय आहे, तर SAP एक ऑर्गनायझेशन. ठीक आहे. आणि त्याने जो आपल्याला प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्या प्लॅटफॉर्मवर आपण काम करतो, फक्त तरी नाव देताना त्याला काय दिलं, SAP नाव देऊन. ठीक आहे. सो SAP एक ऑर्गनायझेशन आहे. मग स्टार्ट का झाली, मेन क्वेश्चन हा आहे की SAP हे तर कळालं आपल्याला SAP एक कंपनी आहे. स्टार्ट कधी झाली, ही 1972ला स्टार्ट झालेली आहे. ठीक आहे. कोणी स्टार्ट केलेली आहे, IBM कंपनी तर माहिती आहे. सो ही IBM कंपनीचे त्या टायमाचे 5 एम्प्लॉईजने मिळून ही स्टार्ट केलेली आहे. मग कुठली ना कुठली गोष्ट ज्यावेळेस स्टार्ट करतो तो काही ना काही पर्पज असतो, काही ना काही पर्पज साठी स्टार्ट केली जाते, बरोबर. मग यांनी जी स्टार्ट केली तर कुठल्या पर्पजने स्टार्ट केली, ती मेन मोटो हा त्यांचा मोटो काय होतं स्टार्टिंग करायला, बरोबर. जसं की मॅम आता सपोज मॅम टॅलीवर वर्किंग आहेत म्हणून मी त्यांना जास्त इथे क्वेश्चन विचारल किंवा बाकीच्यांना जर माहिती असेल तर ते पण सांगू शकता. ठीक आहे. टॅलीचं एक्झाम्पल का घेतोय मी इथं की आपल्या इंडियामध्ये ना टॅली जास्त यूज केलं जातं, आतापर्यंत केलं गेलं, बरोबर, त्यामुळे. सो एखादं एक्झाम्पल घेऊ, सपोज TVS कंपनी आहे. हा माझा माउस पॅड चालत नाहीये त्यामुळे थोडं इशू होईल. ठीक आहे. सो TVS कंपनी जी आहे हे वर्किंग करताना यूज करते टॅली सर्व्हर. ठीक आहे. भले ERP प्राईम 9 वगैरे काही पण असेल. ठीक आहे. सो हे कुठलं तरी एक वर्जन यूज करतात. मग माझा क्वेश्चन हा आहे की TVS ऑर्गनायझेशन टॅलीवर कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटचा डाटा मेंटेन करू शकतो. काय अंदाज, टॅली केले, आयडिया आहे थोडीफार. ठीक आहे, काही इश्यू नाही. टीव्हीएस तर ह्यूज कंपनी आहे ना, टॅलीमध्ये एवढंच नाही करू शकत. बट जर टॅली हे एक स्मॉल कंपनीसाठी बट एक एक्झाम्पल घेतलं आपण की काय कुठला यूज करू शकतो. टॅली आपलं मेन मोठं काय की टॅली सर्व्हर वर कुठला हे करू शकतो बस सर. सगळ्यात पहिले फायनान्सचा डाटा नंतर मटेरियल मॅनेजमेंट, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, NPP. आता हाच क्वेश्चन जे तुमचे ह्यूज कंपनी TVS मध्ये एवढेच डिपार्टमेंट आहे का, नाही, हे सोडून तर खूप सारे डिपार्टमेंट आहे. इफ इन केस यांनी जर टॅली यूज केलं असतं किंवा सपोज एक्झाम्पल किंवा ह्या डिपार्टमेंटसाठी ते टॅली यूज करतात. ठीक आहे. पण अनादर जे डिपार्टमेंट आहे त्यासाठी त्यांना डिपेंडन्सी आली असते अनादर प्लॅटफॉर्मवर. ठीक आहे. किंवा कधी स्मॉल स्केल जरी घेतले, लेट्स से इथे कधी घेतो स्मॉल स्केल SME, SM ऑटो प्रायव्हेट लिमिटेड.
एक्झाम्पल चाकणमध्ये कंपनी आहे, ठीक आहे, स्मॉल स्केल आहे, एसएपी वापरते ते सोडा, बट एक्झाम्पल येतोय, ही टॅली यूज करते, ठीक आहे. तर मग यांनी करून करून काय फक्त 4च डिपार्टमेंटचा डाटा यांना टॅलीवर मेंटेन करता आला असता. त्याच्या व्यतिरिक्त तो दुसरा ऑप्शन नाही आहे टॅलीवर. मग अनादर डिपार्टमेंटसाठी जसं की मग यांचं मेंटेनन्स झालं, बरोबर आहे, त्याच्यानंतर HR झालं, असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. मग यांच्यासाठी यांना काय करावं लागलं असतं, अनादर सर्व्हर्सवर प्लॅटफॉर्मवर डिपेंड राहावं लागलं असतं, बरोबर. मग आता इथे मेन गोष्ट काय आली, जर इथे टॅली यूज करायचं तर मग या टॅलीला सुद्धा यांना ह्या अनादर सर्व्हरला काय करावं लागलं असतं, इथं कनेक्ट करावं लागलं असतं. का तर ऍट द एंड रिपोर्ट कुठे येतो तुमच्या फायनान्समध्ये येतो, बरोबर आहे. मग इथं आता गोष्ट अशी आहे, इफ इन केस इन फ्युचरमध्ये जर ह्या सर्व्हरला काही इश्यू झाला असता तर इफेक्ट कुठं झालं असतं, टॅलीवर, बरोबर आहे. किंवा टॅलीला काही इफेक्ट झाला असता, या सर्व्हरचा काही इश्यू झाला असता, त्याचा इफेक्ट कुठं दिसला असतं, अनादर अरे अनादर सर्व्हर्सवर, बरोबर आहे. तर अनादर प्लॅटफॉर्म्सवर दिसला असता. मग इथे गोष्ट काय आहे, की हा जो बिझनेस दिसतोय, इथे बिझनेस तुमचा सेंट्रलाइज नाहीये, डिपेंडन्सी खूप सारी आहे, टॅलीचे खूप सारे ड्रॉबॅक्स आहेत. जसं की माझ्या मध्ये टॅलीचं 4 स्टेटच्या वरती जर तुम्ही करायला गेला तर नवीन लायसन पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे एक तुम्ही प्लॅटफॉर्म घेतला एकदा तर तो 4 स्टेट पर्यंत चालू शकतो. 4 स्टेट पेक्षा जर जास्त जर आलं तर त्या केसमध्ये तुम्हाला, मे बी माझा हा अंदाज आहे 4 स्टेट बद्दलचा त्याला. टॅलीच्या केसमध्ये अजून खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटल्या तुम्हाला, जसं की डाटा इनकन्सिस्टन्सी, खूप टाइम्स डाटा तुमचा मिसिंग होतो. टॅक्सेशनच्या रिगार्डिंग आता प्राईम आल्यामुळे त्यांचं व्यवस्थित झालं, नाही तर जीएसटीच्या रिगार्डिंग प्रॉब्लेम्स होते त्यांचे, खूप सारे. बरोबर आहे. खूप सारे इश्यू होता, बरोबर. मग ह्या गोष्टी सगळ्या येत आहेत आणि प्लस तुमचा बिझनेस जो आहे तो सेंट्रलाइज. सगळ्यात मेन गोष्ट बिझनेस सेंट्रलाइज दिसतो का इथं, नाही की डिपेंडन्सी खूप सारी आहे, बरोबर आहे. मग अजून एक एक्झाम्पल घेतो, सपोज टीव्हीएसचा बिझनेस इंडियामध्ये पण आहे, ठीक आहे, आणि टीव्हीएसचा अनादर बिझनेस चालतो US मध्ये, इथे टॅली चालतो का, 4 स्टेटच्या वरती असं पण जाऊ नाही शकत होतं, वर्ल्डच्या जाणार होता नाही जाणार. मग हेच जर यांनी SAP यूज केलं असतं, याच्याऐवजी कुठलं बी सर्व्हर घ्या, जो वगैरे घेतलं तरी त्यांचं सेमच प्रॉब्लेम, ओरॅकलची पण डिपेंडन्सी खूप सारी आहे, ठीक आहे. जर इथे जर बघायला गेलं, सपोज हे जर त्यांनी SAP यूज केलं असतं, SAPचं प्लॅटफॉर्म यूज केलं असतं, तर ह्या केसमध्ये SAP प्लॅटफॉर्म जो आहे तो तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर 28+ मॉड्यूल एकत्र करण्याची परमिशन देतो. 28+ मॉड्यूल्स इन द सेन्स 28+ डिपार्टमेंटचे, प्लस बोलतोय मी, 28+ डिपार्टमेंटचे डाटा काय करू शकता, एका प्लॅटफॉर्मवर हँडल करू शकता. मग हे डिपार्टमेंट काय आहे? तर एक येतं फंक्शन डिपार्टमेंट, ठीक आहे, आणि एक तुमचं येतं टेक्निकल डिपार्टमेंट. आता फंक्शन मध्ये काय आलं, फंक्शनल डिपार्टमेंट्स, FICO मतलब तुमचं फायनान्स झालं, मटेरियल मॅनेजमेंट, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, प्रोडक्शन प्लॅनिंग, HR, जिथं तुम्ही फंक्शन करताय, हे काय झालं तुमचे फंक्शनल डिपार्टमेंट, त्यांच्यासाठी फंक्शनल मॉड्यूल्स, ठीक आहे, म्हणजे जे आपण FICO जसं मॉड्यूल तसं फंक्शनल मॉड्यूल्स. टेक्निकल मध्ये काय आलं, ABAP, ठीक आहे. त्याच्यानंतर फ्युरीवाला पार्ट आला तुमचा, ठीक आहे. SAP क्लाउड मध्ये आलेला आहे, SAP AI मध्ये आला, जिथं तुमचं कोडिंगचा पार्ट आहे, ऑटोमेशनचा पार्ट आहे, त्याला काय बोललं तर तुमचं टेक्निकल. मग असे टोटल किती 28+ मॉड्यूल्स आहे, आणि प्लॅटफॉर्म एकच आहे. मग तुमचे जेवढे फंक्शनल मॉड्यूल आहे ते एकमेकांना कनेक्टेड असणार आहे, बरोबर आहे. आणि तुमचं टेक्निकल मॉड्यूल पण काय असणार आहे, एकमेकांना कनेक्टेड असणार आहे. आणि प्लॅटफॉर्म एक असल्यामुळे तुमचं फायनान्स प्लस तुमचं टेक्निकल मॉड्यूल हे पण एकमेकांना कनेक्टेड आहे. मग तुमचं ऑटोमेशन खूप सारं होतं, ठीक आहे. SAP इन क्लाउड का बोललो मी, की SAPचा स्वतःचा क्लाउड स्टोरेज, म्हणजे जसं टॅलीवर स्टोरेजसाठी इंटरनल मेमरी किंवा त्यांचं स्वतःचं स्टोरेज रूम वगैरे असं करावं लागतं, बरोबर आहे. SAPचं जो S/4HANA व्हर्जन जो लेटेस्ट आलेला आहे त्याच्यामध्ये त्याचं स्टोरेज आहे तुमचं क्लाउड स्टोरेज. म्हणजे जो काही डाटा तुमचा स्टोअर होईल तो कुठं होईल, त्याच्या स्वतःच्या क्लाउडला स्टोअर होऊन जाईल. मग यांची डाटा सिक्युरिटी वाढली, बरोबर आहे. तुम्ही जास्त डाटा मेंटेन करू शकता. Done. आणि आता जर इथं कम्पेअर केलं, कम्पेअर टू दिस, तर इथे तुमचा बिझनेस सगळा सेंट्रलाइज. मग ह्याच पर्पजसाठी SAP स्टार्ट केलं होतं 1972, की जो कोणी आमचा प्लॅटफॉर्म यूज करेल इन फ्युचरमध्ये तर त्यांना त्यांचं वर्किंग काय करता आलं पाहिजे, सेंट्रलाइज करता आलं पाहिजे, ठीक आहे. मेन पर्पज हा होता. सेकंड, आता तुम्ही बोलसाल जर सपोज जे वर्किंग वाले आहे आतापर्यंत, तर तुम्ही असं बोलसाल की सर 3 ते 4 वर्षापूर्वी ना आपल्याकडे एवढं क्रेज नव्हतं SAPचं. त्यापर्यंत, कारण की त्यावेळेस असं होतं की कुणीही स्टुडंटनी जर ग्रॅज्युएशन झालं, ठीक आहे, किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे झालं, तर त्याला काय मॅन्डेटरी होतं, टॅली आलंच पाहिजे असं होतं. आता काय मूव्ह केलं, टॅलीऐवजी आता काय आलं पाहिजे, SAP मस्ट वाला पार्ट आहे, बरोबर आहे. इव्हन आपल्या फील्डमध्ये CS, CMA ला सुद्धा काय आलं, टॅली SAP तुमचं काय आलं, मस्ट केलेलं आहे, ठीक आहे. मग त्याच्या मागचं रिझन काय, तर सेकंड वाला मला तुम्हाला हेच सांगायचं की SAP ची मार्केटमध्ये अचानक एवढी काय ग्रोथ आली, एवढी काय नीड आहे, हा मेन क्वेश्चन, ठीक आहे. एवढी नीड का पडली मार्केटला की सगळेजण SAP मागतात. पण तर बघा आताच एक्झाम्पल घेतलं होतं आपण TVSचं.
ठीक आहे, इथे थोडं लक्ष द्या. टीव्हीएस मध्ये टीव्हीएसचं ओरिजिन कुठलं आहे? इंडियाचं. ठीक आहे. मग इंडियामध्ये याचे काय बनवलं जाणार? लेजर्स बनवले जाणार, डिफरंट डिफरंट लेजर, बरोबर. मग इथे ऍप्लिकेबल होताना काय होणार? दोन गोष्टी ऍप्लिकेबल होतात. ज्यावेळेस मी ह्या लेजरमध्ये काही अकाउंटिंग करणार आहे, तर सगळ्यात पहिले करार आपल्या करन्सीमध्ये असतील, आणि दुसरीकडे आपल्या अकाउंटिंग स्टँडर्डनुसार केली जाणार आहे, बरोबर. सो हे दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे. बाकी तर थोडंफार इकडे झालं तरी चालतं, पण अकाउंटिंग स्टँडर्ड आणि करन्सी मस्ट आहे. डन. सो टीव्हीएसचाच सेम बिझनेस चालतो युएस मध्ये. तर ऑब्विसली खूप सारे ग्लोबलायझेशन झालं. मग टीव्हीचा बिझनेस कुठे चालतो? युएस मध्ये. मग युएस मध्ये पण याचे काय बनवले जाणार? लेजेस बनवले जाणार. Done? आता इथे ऍप्लिकेबल काय होणार? सगळ्यात पहिले युएस डॉलर, आणि तिथला अकाउंटिंग स्टँडर्ड युएस गॅप, बरोबर आहे. युएस जनरली ऍक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल. आणि हा बिझनेस ओव्हरऑल गेलाय, वर्ल्ड वाईड गेलेला आहे. त्यामुळे याला अजून काय फॉलो करावं लागणार आहे? ते म्हणजे इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स. म्हणजे ह्या तीन गोष्टीला धरून त्याला काय करावं लागणार? चालावं लागणार. मग आता याचा ओरिजिन जो आहे इंडियामध्ये आहे, त्यामुळे याचे जे लेजर असणार आहे त्याला बोललं तर लिडिंग लेजर. जिथनं बिझनेस काय होतो तुमचा? लीड होतोय. आणि जो युएस मध्ये आहे, आपला जो बिझनेस आहे युएस मध्ये, तिथे जेवढे लेजर असणार आहे त्याला बोललं तर नॉन लिडिंग लेजर. नॉन लिडिंग लेजर. ठीक आहे. तर ज्यावेळेस बिझनेस तुमचा ग्लोबलाइज जाणार ना, तर त्यावेळेस त्याचा रूल काय माहिती का? लिडिंग लेजरचा डाटा, याचा जो काही डाटा असेल, तो सगळा डाटा रेकॉर्ड झाला पाहिजे कुठे? नॉन लिडिंग लेजर. हा रूल आहे, हा स्टँडर्ड आहे. ज्यावेळेस तुमचं ग्लोबलला जातो त्यावेळेस हे करावंच लागतं तुम्हाला, बरोबर. मग आता इथे गोष्ट अशी आहे, जर सपोज तुम्ही इथे इंडियामध्ये आहे, सपोज आपण तिघ जण इथे इंडियामध्ये काम करतोय, आणि ऑनलाईन जर आता कोणी एक्स्ट्रा जॉईन झालं असेल किंवा मॅम असतील, तर ते कुठे काम करतात? युएस मध्ये करतात. ठीक आहे. मग आता एका दिवसाला तर तुम्ही हजारो लाखो जनरल एंट्री पास करताय, बरोबर आहे. तर त्या कशानुसार होणार आहे? तुमच्या याच्यानुसार केलं जाणार. पण मग आता असं पॉसिबल आहे का? सपोज आपण ह्या सगळ्या एंट्री पास केलेल्या, सपोज आपण आज मिळून 10,000 जनरल एंट्री पास केल्या, ठीक आहे, एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये जाणार आहे. तर आपण मॅमला आणि जे ऑनलाईन मेंबर त्यांना असं सांगू शकतो का की आम्ही आमच्या करन्सीनुसार आयएनआर मध्ये केलं, आमच्या अकाउंटिंग साईडनुसार केलं, तुम्ही या सगळ्या रेकॉर्ड करा तुम्ही तुमच्या साईड. पॉसिबल आहे का? हे गोष्ट पॉसिबलच नाहीये. पण मग आपल्या याच्यानुसार तर रेकॉर्ड तर झालं पाहिजे, बरोबर आहे. मग हे रेकॉर्ड करण्याच्या प्रोसेसला बोललं तर पॅरल अकाउंटिंग. पॅरल अकाउंटिंग. आणि एसएपी हा आता काही दिवसांमध्ये असं एकमेव प्लॅटफॉर्म आहे, तर तुम्हाला पॅरल अकाउंटिंग प्रोव्हाइड करतो. म्हणजे वर्ल्डमध्ये लिडिंग लेजरला कुठेही तुम्ही रेकॉर्ड एंट्री करा, कुठल्याही करन्सीमध्ये, कुठल्याही अकाउंटिंग, ती ऑटो रेकॉर्ड केली जाणार तुमची कुठल्या? नॉन लिडिंग लेजरला, कुठल्याही करन्सीमध्ये, कुठल्या. मला तेच बोललो मी, काय आलंय? ग्लोबलायझेशन झालेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे खूप साऱ्या कंपनी बाहेर गेल्या, बाहेरच्या खूप साऱ्या कुठे आल्या? इंडियामध्ये आल्या. आणि त्यांना कशाची गरज पडणार आहे? पॅरल अकाउंटिंगची. आणि एसआयपी मध्ये ती काय होती? ऑटोमॅटिक. दॅट्स वाय मार्केटमध्ये एसएपीची डिमांड. आता हे माहिती होतं का तुम्हाला? नव्हतं माहिती. पॅरल अकाउंटिंग काहींनी ऐकलं असेल, काहींना ऐकलं पण नसणार, बरोबर आहे. म्हणजे जे एज्युकेशन लेवलला येत आहे त्यांना तर काही आयडियाच नसते याच्या रिगार्डिंग. सो हे मेन रिझन आहे. एसएपीची डिमांड वाढायचं दोन मेन रिझन आहे. सगळ्यात पहिलं सेंट्रलाइज वर्क, आणि सेकंडरी म्हणजे हे पॅरल अकाउंटिंग. पॅरल अकाउंटिंग, ठीक आहे. तर यामुळे आणि अजून खूप साऱ्या गोष्टी आहे, बट मेनली रिझन तुमची हे वाले पडतात. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. छ तर मग आता याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत? हा मेन क्वेश्चन आहे. आता जसं मी बोललो की 3 ते 4 क्वेश्चनचे आन्सर भेटले की तुम्हाला सगळं स्ट्रक्चर डोक्यात क्लिअर होऊन जाईल. सो आपलं मॉडेल कुठलं आहे? FI-CO. ठीक आहे. तसं बघायला गेलं तर FI अलग मॉडेल आहे, CO अलग मॉडेल आहे. पण आपण काय करतो? दोघांचं कॉम्बिनेशन शिकतो. यामध्ये आपला मॅक्झिमम 80% पार्ट जो आहे तो कुठला आहे? FIचा, कारण कोर फायनान्स आहे आपला, ठीक आहे. आणि 20% पार्ट कुठला आहे आपला? COचा. आता CO काय FI काय ते पुढे बघणारच आहोत आपण. डन. सो याच्यामध्ये काय शिकणार आहे ना, याच्या आधी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की कुठल्याही कंपनीचं एखादं मॅनेजमेंट असू द्या, ठीक आहे. सपोज असं मॅनेजमेंट आहे. ह्या मॅनेजमेंटचं याला मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंगची पॉवर कोण प्रोव्हाइड करतं? त्या कंपनीतले फायनान्शियल स्टेटमेंट्स. ठीक आहे. फायनान्शियल स्टेटमेंटवरच सगळं सगळं काय असणार आहे? डिपेंड असणार आहे. तुम्ही सर असं कसं, सपोज एक एक्झाम्पल घेऊया. आपण डिसाईड केलं की अलका चौकामध्ये चायचं शॉप टाकायचं. आपण 14 फ्रेंड आहोत, आपण 3 ऑनलाईन मॅम, ठीक आहे. तर आपण काय डिसाईड केलं? अलका चौकामध्ये आपला चायचं बिझनेस स्टार्ट करायचा. चाय का? तर ओव्हरऑल चायचा क्रेज आहे, दॅट्स वाय चायचं स्टार्ट करणं. मग असं आपण जस्ट विचार केला आता की आपल्याला काय करायचं? चायचा बिझनेस स्टार्ट करायचा. मग चायचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तर सगळ्यात पहिली कुठली गोष्ट कडे फोकस करणार आहे? काय वाटतं? सपोज आज तू विचार केला की तुला चहाचा बिझनेस स्टार्ट करणार आहे. मग सगळ्यात पहिला फोकसिंग एरिया कुठला असेल? तो तो सेकंडरी आहे, तो डिपेंड आहे. सगळ्यात पहिले कॅपिटल, बरोबर आहे. आता चौकात स्टार्ट करायचं तर 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये भाडा.
बरोबर आहे. त्यानंतर तुझं बाकीचं रॉ मटेरियल हे तो सगळा पार्ट आला, बरोबर. मग सगळ्यात पहिले तू फोकस करशील कॅपिटलवर. जर कॅपिटल आहे तर मी अलका चौकात चायचा बिझनेस स्टार्ट करू शकतो. जर नसेल तर मला काय करावं लागेल, थोडं आउटसाईडला स्टार्ट करावं लागणार, बरोबर. मग सगळ्यात पहिलं आलं कॅपिटल, देन डिसाईड केलं एरिया. ठीक आहे. देन एरियानंतर तुमचं ना इन्फ्रास्ट्रक्चर जे काही साईडचं असणार ते. त्याच्यानंतर तुमचं ना रॉ मटेरियल, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचं ना प्रोडक्ट. त्याच्यानंतर तुम्ही करणार सेल. त्याच्यानंतर तुमचा येतो कस्टमर. त्याच्यानंतर तुमच्याकडे येतो अगेन फायनान्स. तर ही सायकल काय राहते तुमची, चालत राहते. मग फोकसिंग एरिया काय, कॅपिटल. मग तुम्ही बिझनेस चालू केला आणि 1 वर्ष आपण हा बिझनेस चालवला. जसे 1 जानेवारीला स्टार्ट केलं आणि 31 डिसेंबर पर्यंत मी याला काय केलं, चालवलं. तर आता आपण डिसाईड केलं की एक शॉप बस झाला. आता आपल्याला काय करायचंय, आपले स्वतःचे 1 2 3 जेवढे शॉप ओपन होईल तेवढे मला करायचे शॉप. ठीक आहे. लोकेशन तर अनदर पार्ट आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला काय बघावं लागणार आहे की आपण 1 वर्षामध्ये तेवढं कॅपेबल झालोय का, की मी अनादर बिझनेस माझा एक्सपांड करू शकाल. मग हे कसं करणार, इथे तर सर्व्हर नाही वापरणार आपण. मग कुठलाही बिझनेसवाला छोटावाला जो असतो, इव्हन चाय काय पानची टपरी पकडा, काही पकडा, तो काय करणार, एक इव्हन किराणा मालाचं दुकानवाला तो पण काय करतो, बेस्ट एक्झाम्पल. जानेवारी महिन्याचं एक, आता चायच्या बिझनेसमध्ये आपण काय केलं, एक नोटबुक मेंटेन केली. इथे टाकलं जानेवारी मंथ. ठीक आहे. जानेवारी महिन्यामध्ये मी ते मेन्शन करतो सगळे माझे एक्सपेन्सेस, जसं की रेंट, चाय, वर्कर्स, हे ते. आणि इथे मी टाकतो माझे इन्कम, मंथच्या एंडिंगचा इन्कम झाला. ठीक आहे. मग याच्यामधनं सपोज इथे माझे एक्सपेन्सेस गेले पूर्ण 50,000. तर आणि इन्कम मध्ये मला आले 1.5 लाख. त्याच्यापेक्षा जास्त देता चाहवा नाही. पण आपण 1.5 लाख पकडला, बरोबर आहे. तर इथे जाऊन इकडे उरले किती, माझ्याकडे जवळ 1 लाख रुपये. अगेन मी फेब्रुवारीचं पण मेंटेन करणार. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून टिल डिसेंबर पर्यंत आपण असं रेकॉर्ड करणार. डिसेंबरला शेवटी सगळ्यात आपण काय करणार, इथे मेंटेन करणार अजून एक पेज, बरोबर. आणि याच्यावर काय टाकणार, इथे जानेवारी महिन्यामध्ये मला काय झाला प्रॉफिट. फेब्रुवारीमध्ये सगळे महिने प्रॉफिट नसणार आहे. फेब्रुवारीमध्ये लॉस, मार्चमध्ये प्रॉफिट, बरोबर आहे. असं पूर्ण म्हणजे फायनल फिगर फिगर घेऊन. आणि लास्टला मला कळलं की सपोज मी इथे झालो 15 लाख रुपयाला प्रॉफिट, सगळं जाऊ. डन. मग तेव्हा मी डिसाईड करू शकतो, अरे 15 लाख रुपये आले, आपण काय करू, अजून एक 2 शॉप ओपन करू शॉप, बरोबर. मग इथे माझं डिसिजन मेकिंग, आता आपलं जे आहे, ह्या बिझनेसचं डिसिजन कशावर ठरलं, हे जे डॉक्युमेंटरी केली याच्यावर. आणि याला काय बोलणार, ह्या बिझनेसचं आपलं फायनान्शियल स्टेटमेंट, बरोबर आहे. मग हे इव्हन आपण वडापावचं दुकान स्टार्ट केलं असतं तरी केलं असतं, इव्हन एखादी पानची टपरी केली असेल तरी केलं असतं, कुठलाही बिझनेस केला असतं तर हे केलं असतं, बरोबर आहे. मग इथं आपल्याला कळालं की फायनान्शियल स्टेटमेंट जे आहे ते काय करतं, डिसिजन मेकिंगची पॉवर प्रोव्हाइड करतात. मग एवढ्या छोट्या छोट्या बिझनेसला करतं तर ऑब्व्हियसली मोठ्या कंपनीची पण डिपेंडन्सी कशावर आहे तुमची, फायनान्शियल स्टेटमेंट. मग डिसिजन कोण घेतं, मॅनेजमेंट. ठीक आहे. मॅनेजमेंट डिसिजन घेतं कशावरनं बघून, फायनान्शियल स्टेटमेंटवरनं बघून घेतं. Done? तर मग फायनान्शियल स्टेटमेंट, आता ह्या एक्झाम्पल मधून हटून कंपनीच्या पॉईंटकडे जाऊया. तर फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये 3 कंटेंट मेन आहे आपले. कुठल्या कुठल्या गोष्टीचं फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतं, सगळ्यात पहिले तुमचं बॅलन्स शीट. नंतर काय येतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि थर्ड वाला काय असतं, अरे इधर तो उसके अंदर ट्रायल बॅलन्सेस. ठीक आहे, टीबी बोलतो आपण त्याला. तर येतं ना ट्रायल बॅलन्सेस. ठीक आहे. तर ट्रायल बॅलन्स सगळ्या साईडला ठेवूया. मेन पार्ट काय, किंवा ट्रायल बॅलन्सेस मूव्ह केलं होतं पुढे तुमचं, आणि देन प्रॉफिट अँड लॉस, आणि बॅलन्स शीट इम्पॉर्टंट पार्ट आहे. मग आता इथनं स्टेप्स लक्षात ठेवा. बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस मध्ये आपण मेंटेन काय करतो, तर मेनली 4 डाटा मेंटेन करतो आपण. एक कुठला, तर तुमच्या व्हेंडरच्या रिगार्डिंग ट्रान्झॅक्शन्स, बरोबर आहे. एक तुमच्या कस्टमरच्या रिगार्डिंग ट्रान्झॅक्शन्स, एक तुमच्या असेटच्या रिगार्डिंग ट्रान्झॅक्शन्स, आणि एक तुमचे अदर ट्रान्झॅक्शन ओटीएच करतो. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त तो दुसरं काही मेंटेन नाही करत आपण, बरोबर. मग आता स्ट्रक्चरची सुरुवात, हे तर कळालं आपल्याला की हे 4 कोर आहे आणि हेच आपल्याला काय करायचं, मेंटेन, यांच्या रिगार्डिंगच गोष्टी सगळ्या असणार आहे, मेंटेन केल्या जाणार. आता इकडे लक्ष देणार, इथे सपोज व्हेंडर आणि कस्टमरचं बघायला गेलं तर सगळ्यात मेन पार्ट येतो की सर व्हेंडर आणि कस्टमर आहे माझ्याकडे 2 टाईपचे असू शकतात. सब टाईप तर खूप आहे, पण मेन कॅटेगरी एक काय, एक तर माझा असू शकतो डोमेस्टिक वाला, एक तर माझा असू शकतो इंटरनॅशनल. इंटरनॅशनल, ठीक आहे. इंटरनॅशनल व्हेंडर किंवा कस्टमर, किंवा फॉरेन व्हेंडर किंवा कस्टमर असू शकतो, बरोबर आहे. तर ह्या केसमध्ये सगळ्यात मेन, जर डोमेस्टिक असेल तर करन्सी सेम आहे, इंटरनॅशनल असेल तर करन्सी अलग आहे. फॉरेन बोलूया, फॉरेन व्हेंडर कस्टमर असेल तर करन्सी अलग आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेबल होणारे अकाउंटिंग स्टँडर्ड्स अलग आहे, इथे ऍप्लिकेबल होणारे अकाउंटिंग स्टँडर्ड्स अलग आहे. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट आपल्या इकडे बनणारे कॉन्ट्रॅक्ट अलग आहे, का तर कोणताही कस्टमर व्हेंडर आपल्याला ज्यावेळेस जॉईन होतो त्यावेळेस ओव्हरऑल कॉन्ट्रॅक्ट बनवला जातो, बरोबर आहे. मग यांना आपण जो डिस्काउंट देणार आहे तो अलग असणार आहे, यांना डिस्काउंट देणार तो अलग असणार.
इथे यूज होणारी बँक अलग आहे, इथे यूज होणारी बँक अलग आहे. ठीक आहे. अगर करन्सी अलग आहे तर दोघांचे एक्सचेंज रेट अलग आहे, इकडे पण एक्सचेंज रेट आहे. जसं की US टू INR, जापनीज येन टू INR, हे फरक अलग अलग आहे. बरोबर आहे. मग हे सगळं कुठे मेंटेन करायला लागतं? सर्व्हरमध्ये. सर्व्हरमध्ये मेंटेन करणं. बरोबर. आणि यातल्याच तुमच्या 80% गोष्टी कशामध्ये असतात? सपोज एक्झाम्पल घेऊया, मला एक व्हेंडर कनेक्ट झाला टाटा. ठीक आहे. आणि आपल्याला एक फॉरेनचा एक डोमेस्टिक व्हेंडर, असे 2 कनेक्ट झाले. ज्यावेळेस ते आपल्याला कनेक्ट होता, सगळ्यात पहिले टाइमला काय म्हणतात? कॉन्ट्रॅक्ट किंवा ॲग्रीमेंट. मग ह्या ॲग्रीमेंटमध्ये तुमच्या 80% गोष्टी ह्याच मेंटेन असतात. 70 to 80%, की एक्सचेंज रेट काय, तुम्हाला लाईक डिस्काउंट कसं देणार आहे तुम्ही, बँक कुठली यूज होणार आहे, परचेस ऑर्डर किती दिवसात टाकायचं. आता परचेस ऑर्डरचा पार्ट आपला नाही आहे, MMचा आहे, त्यामुळे तो आपल्याकडे नाही येणार आहे. बट ह्या अनादर गोष्टी इथे असणार. ठीक आहे. तर मग सेम गोष्ट कस्टमरला पण ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे. मग हे जे अग्रीमेंट बनणार ना, याचं 70% पार्ट कोण बनवतो माहिती आहे? आपलं FI. म्हणजे याचा जो 70% पार्ट आहे तो कोण बनवणार आहे? फायनान्स डिपार्टमेंट. इव्हन टाटा जर मला कनेक्ट झाला ऍज अ व्हेंडर, आणि सपोज SMA नावाचा मला जर कनेक्ट झाला कस्टमर. ठीक आहे. टेस्ला नावाचं मला इथे व्हेंडर कनेक्ट झाला, आणि इथे सपोज डायकिन नावाचे मला कस्टमर कनेक्ट झाले. ठीक आहे. तर इव्हन सगळ्यात पहिले कॉन्ट्रॅक्ट बनवणार 70% काम आपण करतोय. आणि सर्व्हरमध्ये तुमचा टाटा, टेस्ला, SM ऑटो, डायकिन, इव्हन यांना बनवायचं काम सुद्धा कोण करतं? फायनान्स. मग आपण ज्यावेळेस हे सगळं बेस क्रिएट करतो, त्याच्यानंतर मग आता इथे व्हेंडर क्रिएट वगैरे झाला. बरोबर आहे. याच्यानंतर इथं बेसला काम कोण करतं? MM डिपार्टमेंट अँड सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट. MM अँड सेल्स. ठीक आहे. मग मिडलला हे काम करणार आहे, परचेस ऑर्डर, मटेरियल वगैरे हे ते. ठीक आहे. आणि यांचं झाल्यानंतर अगेन लास्टला काम कोण करतं? फायनान्स डिपार्टमेंट. रेकॉर्डिंग तर करणार ना, कोणाकडे किती आलंय, किती दिले, काय वगैरे. लास्टला कोण करतं? फायनान्स. मग स्ट्रक्चर जर बघायला गेलं तर सुरुवात कोणी केली? फायनान्स. मिडला वर्क कोणी केलंय? अनदर डिपार्टमेंट. आणि लास्टला वर्किंग कोण करताय? फायनान्स डिपार्टमेंट. आणि हेच तुम्ही कुठं मूव्ह करता? तुमच्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये हाच पार्ट असतो. बरोबर आहे. आता नेक्स्ट पॉईंट कडे मूव्ह करूया. हे कळालं सगळं पर्यंत. मग इथे उरलेलं 30 to 20% काम कोण करतं? अनदर डिपार्टमेंट. मटेरियल घेणं, मटेरियल देणं, कॉन्ट्रॅक्ट वर्क, हे ते वाला. ठीक आहे. नंतर कंपनीतला सगळ्यात मोठा पार्ट येतो असेट. असेटमध्ये म्हणजे इव्हन तुमच्या GL मध्ये सगळ्यात मोठा पार्ट कस्टमर व्हेंडर पेक्षाही असेट अकाउंटिंग असतो. इच अँड एव्हरी मशीन क्रिएट करणं. बरोबर आहे. इथे 100% काम कोण करतं? फायनान्स डिपार्टमेंट. म्हणजे तुमच्या कंपनीत इच अँड एव्हरी असेट क्रिएट करणं. बरोबर आहे. प्रत्येकाला लागणारे डेप्रिसिएशन रेट अलग अलग आहे, प्रोसेस अलग अलग आहे, कॅल्क्युलेशन मेथड अलग आहे, ते कॅल्क्युलेट करणं आहे. मशीन स्क्रॅप करणं आहे, मशीन प्रोक्युअर करणं आहे, मशीन तुम्ही ट्रान्सफर करणं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर सपोज इंटरनल ट्रान्सफर आलं, बाहेर आलं, किंवा मशीनला तुम्ही सेल करणं आहे. ठीक आहे. प्रॉफिटमध्ये सेल केलं, लॉसमध्ये सेल केलं. आणि सगळ्यात मेन पार्ट हे सगळं करत असताना याचं काय बघणं आहे? डेप्रिसिएशन. त्याचा पण हिशोब ठेवणं. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये 100% काम कोण करतो? तुमचं अख्खं अख्खं फायनान्स डिपार्टमेंट. आणि यालाच तुम्ही हिट कुठं करता? लास्टला इथे खाली फायनान्शियल सेटलमेंट. आणि असंच इथं मग अदर पण खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं की बँकच्या रिगार्डिंग वगैरे वगैरे, चेक मॅनेजमेंट, हे ते खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर मग जसं इथं 70 पकडलं, इथं 100 पकडलं, इथं राऊंड फिगर आपण सपोज ऍव्हरेज घेऊया 80%. आता 80 पण खूप झालं, 70च पकडूया. ठीक आहे. इथे पण ऑर्डरमध्ये पण 70% काम बनवावं लागेल आपल्याच डिपार्टमेंटकडे आलं. ठीक आहे. तसं इथे जास्त येतो, पण 70 आपण पकडून चाललो. आणि ह्याच रेकॉर्ड लास्टला कुठे केलं होतं? तुम्ही यांनाच एकत्र करून बघायला बनवता फायनान्शियल स्टेटमेंट. आणि फायनान्शियल स्टेटमेंट कुठे बघितलं होतं आपण? इथे. जे की मॅनेजमेंटला काय करतंय? डिसिजन मेकिंगला हेल्प करतं. म्हणजे ही सायकल तुमची काय कंटिन्यू राहणार. ठीक आहे. मग हा जो पार्ट तुम्हाला आतापर्यंत जेवढं सांगितलं ना मी, तो एकदम डीप मध्ये इच अँड एव्हरी पार्ट आपण बघणार आहोत आपल्या FI पार्ट मध्ये. ठीक आहे. मग CO मध्ये काय बघणार आहे? आता जर तुम्हाला हे कळालं, तर हे जे फायनान्शियल स्टेटमेंट आहे ना, हे हेल्प कोणाला करणार? मॅनेजमेंटला तर करताय, पण एक्सटर्नल डिसिजन घ्यायला, वेंडरच्या रिगार्डिंग, मशिनरीच्या रिगार्डिंग, तुमच्या शेअर होल्डरला करणार हेल्प. बरोबर आहे. किंवा तुमच्या ऑडिटरला हेल्प करणार, एक्सटर्नल ऑडिटर जो असणार आहे तो. म्हणजे तुमचा FIचा पार्ट हेल्प करतोय कशाला? एक्सटर्नल रिपोर्टिंग. ठीक आहे. मग इंटरनल रिपोर्टिंगला काय आहे? तर जर सायकल चेन जर बघायला गेली, तर सगळ्यात पहिले सपोज एखादी कंपनी येते, त्या कंपनीच्या अंडरला 2 मेन डिपार्टमेंट येतात. एक पडतं आपलं फायनान्स FICOचं डिपार्टमेंट, आणि दुसरं पडतं ABAP. ठीक आहे. कोडिंगचं डिपार्टमेंट. आपण दोघं जे काम करतो त्या कामावर डिपेंड, आता हे कर्सर चालत नाही तर मग अजून बेटर झालं असतं. तर याच्यावर डिपेंडन्सी अनादर आहे. लॉजिस्टिकच्या अंडर तुमचं काय? मटेरियल मॅनेजमेंट अँड सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन. ते तुमचं प्रोडक्शन प्लॅनिंग, ह्युमन रिसोर्सेस अँड अनदर डिपार्टमेंट. ठीक आहे. मग याच्यानंतर यांनी जे मिडलला काम केलं त्याचा रिपोर्ट कोण करतोय आणखीन खाली?
फायनान्स डिपार्टमेंट. मग फायनान्स डिपार्टमेंट काय करताय, यांना लागणारा बेस क्रिएट करतोय विथ द हेल्प ऑफ आर का तर ऑटोमेशन करणं, बरोबर आहे. बेस झाल्यानंतर मिडल हे काम करताय, लास्टला येते रेकॉर्डिंग, बरोबर आहे. आणि हा रेकॉर्डचा रिपोर्ट मॅनेजमेंटला सेंड करायचं काम कोण करते, फायनान्स. मग इथे एफ आय ने यूज केलं. मग सीओ काय करतात, सीओचं नाव काय, कंट्रोलिंग. कंट्रोलिंग म्हणजे काय, अनादर डिपार्टमेंटवर कंट्रोल ठेवायचं. कुठल्या गोष्टीवर, कॉस्ट युटिलायझेशन, कॉस्ट अलोकेशन, याच्यावर म्हणजे कुठे किती खर्च झाला, कुठे किंवा काय झाला, याच्यावर खर्च, याच्यावर कंट्रोल ठेवायचं काम कोण करतं, कंट्रोलिंग डिपार्टमेंट. कशाचा यूज करून, प्रॉफिट सेंटर, कॉस्ट सेंटर. आता कन्सेप्ट ऐकली कधी, प्रॉफिट सेंटर, कॉस्ट सेंटर. नसेल ऐकली तर नंतर तुम्ही ऐकलं असणार, म्हणजे तुम्ही तिथे दिलं असणार हे प्रॉफिट सेंटर, हे कॉस्ट सेंटर. जर नसेल दिलं तर पुढे होऊन जाईल काय, ठीक आहे. बट प्रॉफिट सेंटर, कॉस्ट सेंटर, सर्व्हिस सेंटर्स याच्या हेल्पनी काय केलं जातं, की तुम्ही कुठे कॉस्ट किती युटिलाइज करताय, कोणत्या डिपार्टमेंटला करताय, मग त्याचं प्रॉफिट रेशो काय, हे ते. मग त्यांनी काय होतंय, आपण म्हणजे सीओ थ्रू काय करणार, हे जेवढे काही डिपार्टमेंट्स येणार आहे यांचं कॉस्ट अलोकेशन आणि कॉस्ट युटिलायझेशनचा हिशोब ठेवणार आहे, बरोबर आहे. आणि हा पण तुमचा एफ आयचाच पार्ट आहे, पण सेपरेट बनवलेला आहे का तर कंट्रोलिंगचा पार्ट आहे. आणि याचं रिपोर्टिंग अगेन कोणाला करणार आहे, मॅनेजमेंटला. मग मॅनेजमेंट डिपार्टमेंट काय करणार, की याच्या मग प्रोडक्शन डिपार्टमेंट, मग एवढा खर्च झालाय, मग आउटपुट काय, बरोबर आहे. मटेरियल मॅनेजमेंट डिपार्टमेंट, मग एवढा खर्च आपण करतो तर काय प्रॉब्लेम होतोय, बरोबर आहे. मग कुठे जातं, कुठे किती खर्च झालेला आहे. मग याने काय होतंय, मॅनेजमेंट तुमच्या इंटरनल ऑर्गनायझेशनचं काय करू शकतो, डिसिजन घेऊ शकतो, बरोबर आहे. मग तेच आहे, आपला एफ आय जो आहे तो एक्सटर्नल रिपोर्टिंगसाठी हेल्पफुल आहे, आणि सीओ जो आहे तो इंटरनल रिपोर्टिंगसाठी हेल्प, ठीक आहे. हा ओव्हरऑल सगळं काय असणार, आपलं एफ आय सीओचं पार्ट असणार आहे. त्यामध्ये कोर काय आपलं फायनान्स, हा वाला पार्ट कोर, ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय आपला सेकंडरी पार्ट आहे. तर सो हा वाला पार्ट आपण इथे शिकणार आहोत. दुसरी गोष्ट आता जर बघायला गेलं, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, ठीक आहे. Just one minute. आता नेक्स्ट वाला पार्ट करूया. सो बघा, एसएपी ची सुरुवात कुठनं केली जाते, किंवा एखाद्या कंपनीमध्ये एसएपी घेतलं त्यांनी, तर स्टार्टिंग कशी केली जाते, ह्या वाला पार्ट, ठीक आहे. लास्टला सर तुम्हाला प्रोजेक्ट मध्ये सगळं सांगतीलच, पण हे जर आता इथं क्लिअर झालं की पुढचं लवकर समजून जाईल तुम्हाला. तर सपोज एक्झाम्पल घेऊ आपण टीव्हीएस. टीव्हीएसचं काय एक्झाम्पल घेतो की नोन आहे सगळ्यांना, किंवा टाटा, ठीक आहे. सो यांनी डिसाईड केलं की यांना वर्किंग स्टार्ट करायचं एसएपी सॅपवर स्टार्ट करणार. हे पहिले अनादर सर्व्हर यूज करत होते, आता सॅप करणार, ठीक आहे. किंवा टीव्हीएस नवीन चालू झाली तर सॅप स्टार्ट करणार, अशी गोष्ट आहे. तर मग सगळ्यात पहिले यांना कनेक्ट करावं लागतं सॅप ऑर्गनायझेशनचं, ठीक आहे. का तर वर्किंग करायचं तर यांचं प्लॅटफॉर्म तर घ्यावं लागेल ना विकत. मग हे काय करणार, एसएपी ऑर्गनायझेशन कडनं प्लॅटफॉर्म परचेस करून घेणार, ठीक आहे. पण हा ज्यावेळेस प्लॅटफॉर्म भेटतो तर हा पूर्ण एमटी प्लॅटफॉर्म असतो, तर थोडी बनवून देणार आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर हा प्लॅटफॉर्म परचेस करणार. याची ऑलरेडी मार्केटमध्ये पहिली प्राइस खूप होती, आता एमएसएमई म्हणजे मायक्रो स्मॉल बी तुम्ही यूज करू शकता. इव्हन चितळे बंधूंकडे आलेला आहे. मग चितळेकडे आलं म्हणजे बऱ्यापैकी ओव्हरऑल सगळ्या करू शकतील असं, ठीक आहे. सो मग इथे गोष्ट आहे की यांनी एमटी परचेस करून घेतलं, फक्त याच्यासोबत काय आहे, मास्टर लॉग इन आयडी, एक मास्टर की असणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही डिफरंट बनवता. मला टीव्हीएस कडे एक क्वेश्चन आहे. टीव्हीएस मध्ये जे एम्प्लॉईज आहे, पहिले जे वर्किंग करतात, त्यांना एसीबीचं माहिती आहे का काय, काहीच माहिती नाहीये. मग टीव्हीएसचं काय करावं लागणार आहे, टीव्हीएसचं सगळं डाटा मेंटेन करावं लागणार आहे कुठे, ह्या एसएबीच्या सर्व्हर, ठीक आहे, त्या सर्व्हर. मग टीव्हीएस कडे दोन ऑप्शन आहे. एक तर काय करतील, स्वतः एसएपी ऑर्गनायझेशन कडे जातील, पण एसएपीची सॉफ्टवेअर प्राइस पेक्षा, याच्या प्राइस पेक्षा ही जो डाटा पुट करायची प्रोसेस याला बोलतात इम्प्लिमेंटेशन, तर ते इम्प्लिमेंटेशन प्राइस हाय, जास्त आहे ऍज कम्पेअर टू सर्व्हर प्राइस. मग हा एक ऑप्शन आहे. अनदर ऑप्शन काय, मार्केटमध्ये जातो. जसं आपल्याला कार घ्यायची असेल तर आपण काय करतो, मार्केटमध्ये जातो, शोरूम मधून काय करतो, कोटेशन काढतो, बरोबर आहे. सेम प्रोसेस इकडे केली जाते. मार्केटमध्ये जाणार, इंडियन मार्केटमध्ये कोण आहे तुमचं, एल एन टी, आता जेनपॅक, कॅपजेमिनी, टीसीएस, विप्रो, हे काय इम्प्लिमेंटेशन करून देणार कंपनी. मग प्रत्येक कंपनीकडे जाणार, प्रत्येक कंपनीला विचारणार की बाबा आमचं असं असं गोष्ट आहे, ते आम्हाला स्टार्ट करणं आहे, तर काय काढणार, कोटेशन काढणार. कोटेशन मध्ये जास्त करून काय बघितलं जातं, प्रोजेक्ट लवकर कोण कम्प्लीट करून देईल, ठीक आहे. त्याच्यानंतर टीव्हीएसचे जे मेंबर आहेत त्यांना एसीबी वापरता येतं का, नाही येतं, म्हणजे पहिल्यांदा यांना काय करावं लागणार आहे, ट्रेनिंग पण द्यावं लागणार आहे. मग ट्रेनिंग कोण किती दिवस देत आहे, बरोबर आहे. प्रोजेक्ट संपल्यानंतर आपल्याला ही किती दिवस हेल्प करणार आहे, बरोबर आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जाईल, आणि तिथून मग काय केलं जाईल, एक जी कंपनी ती काय केली जाईल, फायनल केली जाईल, आला असणार आहे. तर इथे समोर टीव्हीएस आहे, समोर आपण घेऊया एल एन टी. एक्झाम्पल घेऊ, यांना कोणाचं एल एन टीचं काय आलं, परफेक्ट सगळं मॅच झालं यांचं, आणि यांनी काय केलं, एल एन टीला फायनल करून घेतलं. मग इथे फक्त काय झालं, इथे यांनी स्टार्टिंगची इनिशियल फेज झाली, याच्यामध्ये एल एन टी जे आहे ती झाली इम्प्लिमेंटेशन कंपनी, ठीक आहे.
आणि यांच्यासाठी इम्प्लिमेंटेशन वाली कंपनी. आणि L&T साठी टीव्हीएस काय झाली, क्लायंट कंपनी. हा झाला यांचा क्लायंट, हा झाला यांची इम्प्लिमेंटेशन कंपनी. मग आता इथून इमॅजिन करा आपण कुठं काम करतोय, L&T मध्ये. L&T तेव्हा हे प्रॉपर समजा, ठीक आहे. मग L&T कंपनी जसं प्रोजेक्ट भेटला तर सगळ्यात पहिले काय निवडते, इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट हेड. ठीक आहे, ही सगळ्यात मोठी पोस्ट आहे आपल्याकडची, इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट हेड म्हणून म्हणजे असणार ती. ठीक आहे, म्हणजे हा काय झाला, पूर्ण हा जो प्रोजेक्ट भेटलेला टीव्हीएसचा याचा काय झाला, हेड. हा मेंबर काय करतो, याच्या अंडर एक टीम बनवतो. ठीक आहे, हे पण बंदे असणार आहे की जे हायली एक्सपिरियन्स बंदे असणार आहे. मग जशी नीड असेल किंवा जशी समोरची कंपनी असेल त्याच्यानुसार काय केलं जातं, इथे काय केली जाणार, तुमची टीम बनवली जाणार. ठीक आहे, याच्यामध्ये सगळे डिपार्टमेंटचे असणार आहे. पहिले तर आता टीम तर अजून डिसाईड नाही करत, कारण खालची टीम आता नाही डिसाईड होत, खालची टीम रिक्वायरमेंटनुसार डिसाईड होते. ठीक आहे, कारण एसीपी तर 28+ डिपार्टमेंट देत आहे, मग टीव्हीचे 28+ थोडी डिपार्टमेंट आहे, नाही ना, मग एवढ्या लोकांची गरज नाही आहे. बरोबर आहे. मग सगळ्यात पहिले ना तुमची इथे कोण आहे, आपला टीव्हीएस. तर सगळ्यात पहिले ना टीव्हीएस ची इथे आपण काय बोलतो, आता आपण इकडे काम करतो समजा इथे ह्या स्ट्रक्चरमध्ये पुढे आहे, आपल्या टीव्हीएस ची काय माहिती आहे का, नाही. मग सगळ्यात पहिले आपण काय बोलतो, एक अप्रोच केला होता टीव्हीएसला की तुम्ही पण तुमच्या साईडला एक काय करा, टीम क्रिएट करा, ज्याची तुमच्या ज्या टीमला तुमच्या कंपनीतली काय असेल बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन असेल, म्हणजे जे आम्हाला गाईड करू शकतील. सो इथे पण काय केलं जाणार, यांची एक टीम बनवली जाणार. ठीक आहे, मग आता सगळ्यात पहिले मीटिंग मध्ये तुमची मॅनेजर लेवलला, ह्या लेवल. आणि ह्या लेवलमध्ये काय केलं जातं, सगळ्यात पहिले साईन केलं जातं कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे, जे की तुम्ही आम्हाला ज्या गोष्टी आधी बोलले होते, एवढ्या दिवसात पूर्ण करू, एवढी ट्रेनिंग देऊ, हे ते. तर हे काय केलं होतं, इथं मेन्शन केलं होतं. इव्हन आपण मग घराचं काम जर करत असाल तर आपण काय करतो, टप्प्याटप्प्याने पैसे देतो, म्हणजे जर चौकट लेवल झाला तेवढं, डोर लेवल, म्हणजे इन सेन्स असं. तर इथे पण असंच केलं जातं की प्रोजेक्टचं किती पर्सेंट पार्ट पूर्ण झालं, एवढं प्राइस झालं, किती पर्सेंट पार्ट झालं, म्हणजे सगळ्या गोष्टी इथं मेंटेन असणार आहे. आणि येतं काय, साइन सिग्नेचर अनदर प्रोसेस. मग काय होतं, टीव्हीएस बाउंड आहे L&T ला, L&T बाउंड आहे टीव्हीएसला. हे झाल्यानंतर इथे टीम फायनल केली जाणार. त्याच्यावरून कळणार की यांचे कुठले कुठले डिपार्टमेंट आहे, बरोबर आहे. यांच्याकडे MMA, FICO आहे, त्यांचं PPA आहे, HR वगैरे काय काय नीड आहे. ठीक आहे, त्याच्यानुसार इथे काय केली जाते, टीम बनवली जाते. आणि आता टीम बनवून सुद्धा आपल्या लोकांना यांच्याविषयी काही माहिती आहे का, नाही. गुगलवरनं काय भेटणार, फक्त ऍड्रेस वगैरे. पण व्हेंडर काय, कुठल्या देशात किती काय, हे माहिती आहे का, काय काहीच नाही. मग इथे ना सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट बनवलं जातं. ठीक आहे, अजून खूप सारे पेजेस आहे, बट सर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये नंतर सांगणारच आहे, पण ओव्हरव्ह्यू देऊन देतो मी तुम्हाला. डन. तर इथे काय केलं आता, सगळ्यात पहिले यांच्याकडनं घेतलं जातं की समोरच्या पार्टीला काय हवं आहे, त्यांचे कुठले कुठले डिपार्टमेंट आहे. ठीक आहे, जसं की समोरच्या पार्टीने बोललं आमचं कुठलं डिपार्टमेंट आहे, मटेरियल मॅनेजमेंट डिपार्टमेंट. आता मटेरियल मॅनेजमेंट म्हणलं तर मग आपल्याला, आपण इकडे काम करतो इथे, तर आपल्याला त्यांची काय काय माहिती लागणार आहे, बरोबर आहे. आता मटेरियल मॅनेजमेंट म्हणलं तर सगळ्यात पहिले काय माहिती लागणार आहे, वेंडर किती आहे. बरोबर आहे, वेंडर किती आहे तर कोणते वेंडर आहे, म्हणजे डोमेस्टिक आहे की इंटरनॅशनल आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये जर डोमेस्टिक असेल तर गुड, बरोबर आहे. आणि जर इंटरनॅशनल असेल तर कोणत्या कंट्रीमध्ये आहे, म्हणजे काही चायनामध्ये, काही जपानमध्ये, किती कुठे आहे, बरोबर आहे. आहे ते करन्सी कुठली यूज करता, बरोबर आहे. तुमचे पेमेंट टर्म्स काय, बरोबर आहे. तुम्ही डिस्काउंट टर्म्स काय, हे सगळं आपल्याला माहिती नाही आहे, कोणाकडनं घेणार, समोरच्या पाठीकडे. मग इथे आपण त्यांना क्वेश्चन करतो की तुम्हाला ची माहिती करायची आहे ना, तर मग एक आम्हाला सांगा, एक्झाम्पल घेतलं, ची माहिती घ्यायची आहे, तर आम्हाला सांगा तुमच्याकडे व्हेंडर किती आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग कुठे किती आहे, काय किती आहे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, मटेरियल तुम्ही कुठलं कुठलं वापरता, बरोबर आहे. मग ते मटेरियल वापरतं तर त्याच्यासाठी कोणाकडून किती घेता, काय घेता, कसं घेता, बरोबर आहे. हे सगळी इन्फॉर्मेशन आपण त्यांना क्वेश्चन करणार, आणि ह्या क्वेश्चनवर समोरची पार्टी काय देऊन देणार, आन्सर. मग हे PDF फॉर्म मध्ये असू शकतं किंवा एक कुठल्याही फॉर्म मध्ये असू शकते. ठीक आहे, तर इथे थोडक्यात एक फाईल प्रिपेअर केली जाणार. अगेन आता याचं जर फक्त मटेरियल मॅनेजमेंट, मला आता फायनान्स पॉईंट ऑफ व्ह्यू काय काय डाटा लागेल यांचा, तो पण लागेल ना. मग ते पण क्वेश्चन त्यांना विचारलं, तर तुमचं MMA व्हेंडर आहे तर मग याच्या फायनान्सचा काय काय डाटा. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टीचे काय केलं ना, त्यांची इथे क्वेश्चन्स, म्हणजे त्यांना त्यांचं काय नीड येते त्याच्यावर आपण केलेले क्वेश्चन्स आणि त्यांनी दिलेले आन्सर. ठीक आहे, मग इथे एक पूर्ण त्यांचं बिझनेस क्रिएट केला जातो, याला बोलला जातो तुमचं बिझनेस ब्ल्यू प्रिंट. बिझनेस. आणि आता जर आपल्याला ही जर फाईल भेटली तर आपल्या डिपार्टमेंटचा पर्सन काय करू शकतो, याला पूर्ण आहे असं सॉफ्टवेअरमध्ये क्रिएट करू शकतो, बरोबर आहे. मग हे पूर्ण इम्प्लिमेंटेशन झालं. याच्यामध्ये ही जी फेज बघितली याला काय बोललं जातं, तुमचं फाईल प्रिपरेशन बोललं जातं. आणि त्याच्यानंतर इथे सेकंड लास्ट स्टेप केली जाते, अजून मध्ये पण खूप सारे स्टेप आहेत सर, ते कव्हर करतील तुमच्या. पण हे जो डाटा जो आहे हा सर्व्हरमध्ये पुट करायच्या प्रोसेसला बोललं जातं कॉन्फिगरेशन. म्हणजे काय करायचं, सर्व्हरमध्ये कॉन्फिगर करायचं, बरोबर. तर मग आता आपण काय करू शकतो, याच्यावर कॉन्फिगर
आता आपल्या डिटेल आता सगळे येऊन गेलेली आहे. त्याच्यानंतर मग टेस्टिंग केली जाते, मग हँडओव्हर केलं जातं, मग त्यांच्या हँडओव्हरमध्ये त्यांना प्रोजेक्ट दिला जातो बरोबर काम करायला, नंतर त्यांच्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग दिली जाते. हा सगळा पार्ट नंतरचा आहे. याच्या मध्ये पण खूप साऱ्या फेजेस आहे. आता ते वेल तुम्हाला प्रोजेक्ट प्रिपरेशनला सांगतो. तर अशा प्रकारे स्टार्ट होतं ना. मग आता जर सपोज इथे एक्झाम्पल घेऊया, टीव्हीएसचं वर्किंग स्टार्ट झालं. हा प्रोजेक्ट इथे संपला. इथे आता काय झालं, टीव्हीएस इंडिपेंडंट वर्क करते. ठीक आहे. आणि इथे याचे आता सपोज हा टीव्हीएसचा एक प्लांट एक्झाम्पल घे, एक कंपनी कोड आहे, कॉर्पोरेट ऑफिस आहे. हे कुठलं सपोज हे पुण्याचं टीव्हीएसचं कॉर्पोरेट ऑफिस आहे. ठीक आहे. आता इथे जे बंदे काम करत आहेत, जे डेली रुटीनचा डाटा मेंटेन करतील, त्यांना बोलत एंड युजर्स. ठीक आहे. इथे जी टीम होती, याला काय बोललं जातं, तुमचं इम्प्लिमेंटेशन कन्सल्टंट किंवा कन्सल्टन्स. ठीक आहे. याच्यामध्ये पण खूप सारे टाईप आहे. ठीक आहे. पण आता आपल्याला सध्या समजायला पुरतं एवढंच पार्ट आहे. त्याच्यानंतर इथं आता जे वर्क करतात यांना काय बोलतात, एंड युजर्स. एंड युजर्स म्हणजे काय, डेली रुटीनचा डाटा मेंटेन करणार आहे पर्सन. कुठे, एपी मध्ये, एआर मध्ये, आर मध्ये, अलग अलग. कारण मग आता असं आहे की यांना एकदा ट्रेनिंग दिली की यांना एरर नाही येणार, प्रॉब्लेम नाही येणार, असं होतं का कधी नाही. तर यांना प्रॉब्लेम तर येणार आहे बरोबर आहे. मग यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार कोण, हा मेन क्वेश्चन. का, तर आता जर हे परत जर एल एन टी कडे गेले बरोबर आहे, एल एन टी काय म्हणाल, आपला कॉन्ट्रॅक्ट आता संपला. मग तुम्हाला जर आमच्याकडनं सपोर्ट हवा तर तुम्हाला काय करावं लागेल, नवीन कॉन्ट्रॅक्ट बनवणार. ठीक आहे. मग टीव्हीएस कडे 3 ऑप्शन असतात. एक तर एक्झिस्टिंग प्रिव्हियस कंपनीकडे जाणार, म्हणजे कोणाकडे, एल एन टी कडे. त्याच्यानंतर मार्केटमध्ये जाऊन काय करणार, नवीन सपोर्टसाठी नवीन कंपनी शोधणार, किंवा दुसरं ऑप्शन आहे स्वतःची ओन टीम क्रिएट करणं. हाऊस इन हाऊस टीम क्रिएट करणार. आता जर हे जर एल एन टी कडे गेले तर एल एन टी ही टीम नाही वापरणार. का, तर हे पर्सन एक्सपर्टीज आहे कशामध्ये, इम्प्लिमेंटेशन मध्ये बरोबर आहे. मग एल एन टी कडे जरी गेले असते तर एल एन टी कडे अगेन नवीन कॉन्ट्रॅक्ट, नवीन हे, नवीन सायकल, नवीन चेन बरोबर आहे. म्हणजे जशी इकडे सायकल तशीच नवीन सायकल तयार केली असते. मार्केटमध्ये जात नाही कुठली कंपनी डबल. का, तर ऑलरेडी अख्ख्या कंपनीचा डाटा कुठे आहे, मार्केटमध्ये, एल एन टी कडे. आणि जर अनादर दुसरीकडे गेलं तर ट्रस्ट इश्यू होऊ शकतो. भले तुम्ही बाउंड आहे किती पण इन फ्युचर काय होणार, काय पण होऊ शकतं. तर हा सेकंड वाला ऑप्शन ना अवॉइड करते ती. एक तर एक्झिस्टिंग कडे जातील, आणि जर हे नसेल पॉसिबल तर इथे काय केलं तर स्वतःची एक टीम क्रिएट केली. ठीक आहे. आता ही जी टीम असणार आहे ही सगळ्यात रिस्पॉन्सिबिलिटी वाली टीम आहे. का, तर यांना सपोर्ट पण करायचं बरोबर. तर मग इथे जी टीम असते याला पण कन्सल्टंटच बोललं जातं. पण हे कुठले कन्सल्टंट झाले, म्हणजे सपोर्ट कन्सल्टंट. आता सपोर्ट का नाही बोललं जात, का आता यांना 2 वर्क परफॉर्म करावं. जसं की टीव्हीएस आता चालू आहे, तर यांना एरर वगैरे सॉल्व्हिंग करणं आहे. पण टीव्हीएसने सपोज पहिले पुण्यामध्ये होते, आता यांनी चालू केलं बेंगलोरमध्ये एक्सपांड केलं. मग बेंगलोरचा जो काही वर्कलोड आहे तो कुठे क्रिएट करणार आहे, एसएपी मध्ये. एसएपी मध्ये क्रिएट करायचं तर अगेन बाहेर जाऊ शकता का, नाही. मग हे काम कोणाला करावं लागतं, सपोर्ट. ठीक आहे. म्हणजे मग यांना काय करणार, दोन्ही वर्क बघणार आहे तुम्हाला. तुम्हाला सपोर्टचं पण बघणार आहे आणि तुम्हाला इम्प्लिमेंटेशन पण. तर मग याच्यामध्ये ना 4 लेवल असतात. प्रोजेक्ट, हे प्रोजेक्ट तर खूप सारे आहेत. ठीक आहे. हे सर सांगतील तुम्हाला. पण इथे वर्किंग करताना 4 लेवलला वर्क केलं जातं. इथे तुम्हाला कन्सल्टंटच बोललं जाणार. असं कुठं नाही बोलत की हा सपोर्ट कन्सल्टंट काम करतो ना, हा काय असतो, कन्सल्टंटच असतो. फक्त रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी अलग अलग असतात. ठीक आहे. तर इथे ना 4 लेवलला वर्किंग केलं जातं. लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4. ठीक आहे. लेवल 1, आणि आता बघा जर सपोज मी इथं माझी 100 लोकांची टीम आहे बरोबर आहे. टीव्हीएस तर खूप मोठी आहे. मग यांना हे 100 लोक इनफ आहे का, नाही ना. तर मग काय केलं तर प्रत्येक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये पण एक छोटी छोटी काय केली जाते, टीम. तर काय केली ती टीम केली जाते. ठीक आहे. प्रत्येक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये असं म्हणजे कंपनीनुसार जर वर्कलोड असेल तर प्रत्येक कॉर्पोरेट ऑफिसला, नसेल तर 2-3 कॉर्पोरेट ऑफिस मिळून एक टीम बनवली जातात. मग आता जे 4 लेवल बोललो मी, L1, L2, L3, L4, त्याच्यामधलं L1 आणि L2 काम करता इथे. ठीक आहे. आणि L3, L4 काम करता इथे. आता असं का, किंवा सर्कल कसं मूव्ह होतं, तर सपोज ह्या एंड युजरला प्रॉब्लेम आला, तर हे कनेक्ट कुठं करतात, ठीक आहे. किंवा प्रायोरिटीनुसार असतं, ते इनबिल्ड सॉफ्टवेअर त्यासाठी वेगळं सर्व्हर आहे. ठीक आहे. सर्व्हिस नाव वगैरे वगैरे असं सर्व्हर्स आहे. ठीक आहे. तर तिकीट रेसिंग वगैरे आपण ऐकलं असेल, जे वर्किंग मध्ये तिकीट रेस करता तुम्ही. मग तिकीट रेस कुठं करता, प्रायोरिटीनुसार तिकीट रेस असतं. प्रायोरिटी 1, प्रायोरिटी 2, प्रायोरिटी 3, प्रायोरिटी 4, हा नंतरच पार्ट आहे. बट ते ऑटोमॅटिक त्याच्या प्रायोरिटीनुसार एक तर कुठं जाणार, इथे जाईल, नाही तर इथे. ते सर्व्हरमध्ये इनबिल्ड असणार. डन. मग मोस्टली यांच्याकडे कुठले नॉर्मल डेली रुटीनचे एरर जातात, जे डेली टॅक्सच्या रिगार्डिंग नाही होत आहे, एखादी पेमेंटसाठी कंपनी सिलेक्ट नाही झालेली आहे बरोबर आहे, किंवा कॅल्क्युलेशन गलत येत आहे, तर हे कोण बघतं, ही टीम. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी मॅनेजमेंट कडनं परमिशन घ्यायची, म्हणजे त्यांचं अप्रुव्हल घेण्याची गरज आहे, ते काम कोण करतं, ही टीम.
जसं की मायग्रेशन प्रोजेक्ट झाला, ठीक आहे, अपग्रेडेशन प्रोजेक्ट झाला. मायग्रेशन म्हणजे 2-3 हे मिक्स करणं, अपग्रेडेशन म्हणजे आहे त्याच्यामध्ये अपग्रेड करणं, ठीक आहे. तर मग याच्यासाठी काय लागतं, मॅनेजमेंटची परमिशन. का मॅनेजमेंटची परमिशन लागते, की स्टार्टिंगला जे बोललो होतो ना, इथे पॉवर की भेटते, ही सुपर की, हे सुपर युजर आयडी कोणाकडे असतो, मॅनेजमेंटकडे. आणि जर मला जर चेंजेस करायचे, तर चेंजेस असं नॉर्मल कीवरनं होता का, नाही. त्यासाठी सुपर कीज लागणार आहे. मग मॅनेजमेंटचा अप्रुव्हल घेणं आहे, ते त्याच्यामध्ये चेंजेस करणं आहे, परत ती की रिटर्न करणं, हे सगळं काम कोणाकडे असतं, यांच्याकडे असतं. आणि हे लेवल काय करते मग, मंथ एंड क्लोजिंगला हेल्प करणं, डेली रुटीनचे एरर सॉल्व्ह करणं, हे काम कोण करतं, हे लोक करतात, म्हणजे P1 आणि P2. मग याच्यामध्ये जर वर्क बघायला गेलं तर कसं आहे, तुमच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीनुसार काय केलेलं आहे, बायफर्गेट केलंय. आणि इथे जी गोष्ट तुम्हाला सांगितली याला बोललं सपोर्ट प्रोजेक्ट किंवा सपोर्ट. जर तुम्ही इथे काम करत असता किंवा तुम्ही L&T मध्ये काम करत असता, जिथे यांना सपोर्टचं काम भेटलंय, तर तुम्ही म्हटलं असतं मी सपोर्ट प्रोजेक्टवर काम केलं, ठीक आहे. पण तुम्ही इन हाऊस टीम मध्ये काम करत असता, तर तिथे तुम्ही काय म्हणलं असतं, मी कन्सल्टंट आहे आणि मी ह्या लेवलच्या गोष्टी हँडल करतो, ठीक आहे. काल इथपर्यंत ते वरचा होतं तुमचा इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट, हा तुमचा काय असणार, सपोर्ट वाल्या गोष्टी असतात, ठीक आहे. आणि देन नेक्स्ट वाला पार्ट आहे तुमचा, तो तुमचा असतं एंड युजर्स ऍक्टिव्हिटी, ठीक आहे. आता एंड युजर ऍक्टिव्हिटी मध्ये काय असतं, तर एंड युजर ऍक्टिव्हिटीमध्ये तुमचं वर्क आहे 3 लेवलमध्ये, ठीक आहे. 3 लेवलमध्ये तुम्हाला वर्क करावं लागतं. एक तुमचं असतं अकाउंट पेबल डिपार्टमेंट, ठीक आहे. अकाउंट पेबल तुम्ही जो जॉब सर्च केला तर P2P, प्रोक्युरमेंट टू पेमेंट. तर प्रोक्युरमेंट टू पेमेंट म्हणजे काय, की आपल्याला जे मटेरियलची नीड आहे त्याची रिक्वेस्ट बाहेर सेंड करण्यापासून, बरोबर आहे, तर त्यांना पेमेंट देण्यापर्यंत. नाही नाही, प्रोक्युरमेंट टू पेमेंट, पर्सन टू पर्सन गोष्ट ती वेगळी आहे. आपल्याकडे प्रोक्युरमेंट टू पेमेंट म्हणजे काय, की लेट्स तुला एखादं गुड्स मागवायचं, मटेरियल मागवायचं आहे, मग तुझ्याकडनं काय केलं जाणार, आपल्या वेंडरला परचेस ऑर्डर पाठवलं, ठीक आहे. मग ती मधली प्रोसेस होणार, त्याच्याकडनं तुला मटेरियल येणार आणि तू त्याला काय करून देणार, पेमेंट कर. प्रोक्युरमेंट टू पेमेंट, याला बोललं तर P2P प्रोसेस. मग ह्या प्रोसेसमध्ये 2 टीम इन्व्हॉल्व असतात. कोण, तो मटेरियल मॅनेजमेंट प्लस फायनान्स अकाउंट पेबल डिपार्टमेंट, ठीक आहे. म्हणून याला काय P2P आणि अकाउंट पेबल डिपार्टमेंट बोलला जातं. मग हे लोक काय करणार, आपल्या व्हेंडरच्या रिगार्डिंग मटेरियल आणि त्याच्या पेमेंटच्या रिगार्डिंग डेली रुटीनच्या एंट्री ही टीम करणार, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टीम असते तुमची अकाउंट रिसिवेबल. आता जर कधी जॉब सर्च केला तर याला काय बोललं जातं, O2C, ऑर्डर टू कॅश. म्हणजे ऑर्डर रिसिव्ह झाली आहे, मटेरियल दिलंय आणि कॅश रिसिव्ह झालेली आहे, इथपर्यंत पार्ट कोण बघणार, O2C वाला डिपार्टमेंट, ठीक आहे. मग इथं काम कोण करतं, ऑर्डर रिसिव्ह झाल्यावर मटेरियल द्यावं लागणार आहे, म्हणजे काम कोण करतं, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट. यासाठी आपलं कोणतं डिपार्टमेंट, फायनान्स अकाउंट रिसिव्हेबल डिपार्टमेंट, ठीक आहे. तर हे लोक कुठं लागतात, AR मध्ये लागतात. आणि अनदर डिपार्टमेंट असतं ते म्हणजे R2R, याला काय बोललं जातं, रेकॉर्ड टू रिपोर्ट. मग आता हे काय करणार, मंथ एंड क्लोजिंग, तुमचं चेक झालं, असं अकाउंटिंग झालं, हे APAR सोडून जो ऑदर्सची गोष्ट बघितली ना आपण, असं अकाउंटिंग अँड ऑदर्स, त्या ऑदर्स वाला पार्ट कोण परफॉर्म करतं, हे बघ. याच्यामध्ये 100% कोण असतं, फक्त फायनान्स डिपार्टमेंट, ठीक आहे. आणि याच्यामध्ये फ्रेशर R2R ला घेत नाही जास्त करून, कारण त्याच्या मागचं रिझन असं आहे की खूप डीप नॉलेज लागतं, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये हे, आणि CA CS CMA ला SAP मस्त करायचं रिझन हे आहे, की CMA वाला काम कोण कुठं करणार आहे, R2R. CA वाला कुठं करणार आहे, R2R. CS कुठं करणार आहे, डनिंग वगैरे, R2R कुठं करणार आहे, त्यामध्ये त्यांना मेंटर, ठीक आहे. आणि आपलं जे MBA झालं, BCom झालं, ह्या लेवलनी जर गेला, तुम्हाला जास्त मोठं काम कुठे, इथे. आणि इथं ऍप्लिकेबल रिसिव्हला, ज्यावेळेस तुम्ही एक पर्टिक्युलर एक्सपिरियन्स घेता, तुम्हाला नॉलेज बिल्ड होतं, तुम्ही मग इथे पण जाऊ शकता, ठीक आहे. तर ह्या लेवलला असतं, ह्या लेवलला वर्किंग करायचं असतं. याच्यामध्ये सगळ्यात हाय पोस्ट कोणती येते, AP मॅनेजर, AR मॅनेजर, R2R मॅनेजर, ठीक आहे. किंवा त्याच्यावरती अजून कोण असू शकतो, तर पूर्ण ओव्हरऑल हे कुठल्याही फंक्शन मॉडेल दिलं, ओव्हरऑल फंक्शनचा हेड, प्लांट फंक्शन हेड झाला तुमचा, किंवा सपोज कंपनी कोड फंक्शन हेड, एक्झाम्पल देतोय, ठीक आहे. किंवा मग ओव्हरऑल तुमचा रिजन फंक्शनल हेड, रिजन म्हणजे पूर्ण महाराष्ट्र रिजनचा फंक्शनल हेड, तर ह्या लेवलला इतर वर्क, ठीक आहे. मग ह्या तिन्ही लेवल आपल्याकडे शिकणार आहोत. याच्यामध्ये माझ्याकडे तुमचा काय पार्ट असणार आहे, माझ्याकडे हा कॉन्फिगरेशन पार्ट आहे, फायनान्स पार्ट, ठीक आहे. आपण काम करताना आपल्याला एरर येईल, ठीक आहे. 100% रिअलिस्टिक एरर येणार आहे का, नाही येणार आहे, बरोबर आहे, कारण की लर्निंग फेज मध्ये आपण. तर जेवढे एरर येतील, ऍटलीस्ट इथं तुम्हाला बिल्ड करून द्यायचं आहे मला, की तुम्ही एरर सॉल्व्ह कसे करू शकता, त्याचा रूट कॉज जो बोलतो आपण, तो रूट कॉज कसा काढला जातो, बरोबर आहे. अजून काय काय गोष्टी कराव्या लागतात, ही गोष्ट माझ्याकडे आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर एंड युजर ऍक्टिव्हिटी, यामधला आपण इच अँड एव्हरी पार्ट शिकू. हा तर 100% आपल्याकडे काय होऊन जाईल, तर होऊन जाईल. हा वाला सिनारिओ माझ्याकडे राहणार आहे तुमचा, हो, ठीक आहे. सो मग डन, इथपर्यंत समजलं. आता हे थोडं हेवी गेलं असेल, बट ह्या पद्धतीने सांगितलं की थोडंफार कळतं, बरोबर आहे. आता
आतापर्यंत काय कव्हर केलं? सगळ्यात पहिले एसएपी काय, बरोबर आहे. त्याच्यानंतर मार्केटमध्ये डिमांड काय, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण काय समजून घेतलं स्ट्रक्चर, की याच्यामध्ये एफ आय सीओ जे आहे, त्यामध्ये एफ आय काय काम करतं तुमचं, आणि तुमचं सीओ काय काम करतं, हे बघितलं. त्याच्यानंतर आपण काय केलं, प्रोजेक्ट समजून घेतलं डिटेलमध्ये नाही, पण एक ओव्हरव्ह्यू घेतला, ती कुठं करणं आहे, काय करणं आहे, कशा प्रकारे वर्क केलं, तर त्याचा आपण काय घेतला, ओव्हरव्ह्यू. ठीक आहे. तर हे वाले क्वेश्चन होत आहे, हे वाला असणार आहे. देन दुसरी एक अजून गोष्ट जर बघायला गेलं, इथे तुम्हाला काहीच नाही करणार आहे. इथे तुम्हाला ना लिहिणं आहे, इथे तुम्हाला ना प्रॅक्टिस करणं आहे, काहीच नाही करणार. इथे जो काही तुमचा 1 आवर पॉईंट असेल, त्या 1 आवर मध्ये फक्त लक्ष इकडे देणार. डन. का? तर तुम्ही इथे व्यवस्थित लक्ष देणार, इथे तुमच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट बसली तर पुढे जाऊन हे करणार आहे. जे मी एक्सप्लेन करेन ना, त्या एक्सप्लेनेशनवर जास्त लक्ष राहून द्यायचं. का? तर इथे जो डाटा कुक करणार हे कोणी पण करतो, तुम्हाला ब्ल्यूप्रिंट आली कुक करणार, बरोबर आहे. पण आपल्याला कुठल्या लेवलचं शिकायचं आहे, त्याच्या वरच्या लेवलचा ट्राय करायचं ऍटलीस्ट. काय? तर ब्ल्यूप्रिंट प्रिपरेशन आहे ना. ब्ल्यूप्रिंट प्रिपरेशनला काय, सपोज तुम्ही SD ला आहे, तुम्ही MM ला आहात, आणि मी फायनान्सला आहे, बरोबर आहे. तर फायनान्स 4 येतं, फायनान्स वरती येतं. तर मी ब्ल्यूप्रिंट प्रिपरेशनला गेलो, तर मला डाटा घेता आणि तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू पण घेणं आहे, तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू. का? तर मी जाऊन एक डाटा घेतला, तुम्ही जाऊन एक डाटा घेतला, तुम्ही जाऊन एक डाटा घेतला, समोरची पार्टी काय बोलत की येतो असे ते. ठीक आहे. मग आपल्याला त्याला सांगावं लागणार, पण डाटा घेताना तुम्हाला त्याला एक्सप्लेन करावं लागणार. बरं आहे. जे काय आपण इथे शिकणार आहोत, तर आता सपोज मी बोललो की किती वेंडर आहे, तुम्ही म्हणलं 10 वेंडर आहे, मी बोललो सांगा कोड काय आहे? मला कोड क्रिएट करायचं, कोड काय करणार आहे कोड नाही, पण मला त्याला एक्सप्लेन करावं लागणार है कि भाई ये चीज ऐसे रहती है, इसके लिए ये चाहिए, इसके लिए हमें सेव करने के लिए ये कोड चाहिए, ये सब मतलब त्याला सगळं एवढं सांगावं लागणार आहे. तेव्हा तो कुठे जाऊन त्याचे इन्फॉर्मेशन देईल, बरोबर आहे. मग तेच तुमचं बिल्डिंग प्रिपरेशन. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये जाणार आहे, तुम्हाला हे नाही विचारणार की सांगा इथे काय टाकलं इथे ना, हा. त्याचं मिनिंग विचारणार, त्याचा यूज विचारणार, त्याचे कन्सेप्ट काय विचारणार आहे, आणि ते मी तुम्हाला आधी इकडे सांगणार. मग ज्यावेळेस मी एक्सप्लेन कराल ना, त्या एक्सप्लेनवर जास्त फोकस ठेवायचा. हे डाटा एंट्री तर कोणी करतो, त्याच केसमध्ये झालं ना हे. ठीक आहे. आणि असं नाही बोलत की एक कंपनी प्रॅक्टिस करा, 2 करा, मी तुम्हाला 100 करा. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिसिंग करशाल तुम्ही टाइममध्ये, 100 कंपनी करा, जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं ठेवा. ठीक आहे. त्यामुळे इथं काहीच नाही करायचं, इथं फक्त फोकस ठेवायचा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर ठेवा. ठीक आहे. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला की पुढे जाऊन तुम्ही आरामशी करू शकता. कारण रेकॉर्डिंग तर आहे, काही गरज पडली तिकडे तुम्ही काय करू शकता, चेक करू शकता. ठीक आहे. त्यामुळे इथे काही नाही करणार. स्वतःचे नोट्स प्रॉपर मेंटेन करा, क्लासेसचे असतील ते देतील. माझे नोट्स काय असतील जे मी रेकॉर्डिंग मध्ये सांगतो, त्याच काय झालं, माझ्या नोट्स झाल्या. डेली जेवढं पाठ होईल त्याचं मी स्निपिंग ग्रुपवर टाकत असतो. ठीक आहे. मग त्याच्यातून तुमच्या अजून क्लॅरिटी येते की काय काय झालेलं आहे, तुम्हाला ते क्रॉस चेक करायला तुम्हाला काय होतं, अजून बेटर पडतं. तर प्रत्येक बॅचचं प्रत्येक टॉपिकचं काय करत असतो मी इथे टाकून देत असतो. मग याने काय होतं की आज काय झालं हे सुद्धा तुम्हाला क्लिअर होऊन जातं, आणि त्याच्यावर वर्किंग कसं करायचं हे करून जातं. ठीक आहे. म्हणजे तुमच्या कन्सेप्ट काय असतं डोक्यामध्ये क्लिअर होऊन जातात. हा ओव्हरऑल पार्ट असतो. जर कोणाला काय क्वेश्चन असेल तर विचारून घेशाल. पहिले ऑफलाईन कडे बघूया, मग ऑनलाईन मेंबर्स. मॅम म्यूट केलं तरी चालेल, स्क्रीन ऑफ केली तरी चालेल मॅम. आणि नाही झालं तरी काही इश्यू नाही, बट स्क्रीन ऑफ ठेवा, म्हणजे मी पण इकडनं साईडला ठेवतो, त्याचं हे नाही होणार. चलो. एकदा ऑफलाईन वाल्याला विचारूया काय क्वेश्चन, काही काही समजलं नाही. कार आहे डोक्यामध्ये स्ट्रक्चर क्लिअर झालं की काय करणं आहे, काय शिकणं आहे, कसं करणं आहे. ठीक आहे. मराठीत कम्फर्टेबल आहे सगळ्या. ठीक आहे. नाही तर मग हिंदी म्हणलं तर हिंदी, इंग्लिश म्हणलं तर इंग्लिश, तिन्ही पण लँग्वेजचं काही इश्यू नाही, बट तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तसं वाला. ठीक आहे. बस एवढंच आहे, बाकी काय आहे, अजून काय सांगू तुम्हाला. पहिल्या दिवशी तर अचानक पाणी करू शकतात ना, त्यामुळे की मॅम काय क्वेश्चन आहे. डिफरन्स कळाला ऍक्च्युली तुम्ही कुठे वर्क करत होता, आणि त्याच्यात आणि याच्यामध्ये SAP मध्ये काय डिफरन्स आहे, बरोबर आहे. हे वाल्या गोष्टी आहे. ऑनलाईन मेंबर्स काय क्वेश्चन आहे तो विचारून घेशाल, अदरवाईज आपण थांबूया. ठीक आहे. काजल मॅम काय क्वेश्चन आहे? नाही. ओके, क्लिअर इथपर्यंत. देन हो. मॅमचं नाव नाही माहिती मला, मॅम आदर मॅम. नाही काही इश्यू नाही आहे मॅम, कॅमेरा ऑन राहिला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. मॅम व्हॉइस क्लिअर आहे का तुम्हाला?